राज्यात विधानसभा निवडणुकीत यंदा महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात खरी लढाई आहे। अनेक ठिकाणी शिवसेना विरुद्ध शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष तर भाजपा विरुद्ध काँग्रेस अशा थेट लढती अटीतटीच्या होण्याची शक्यता आहे। शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर राज्यात पहिल्यांदाच विधानसभेची निवडणूक होत आहे। एकूण 6 प्रमुख पक्ष या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीकडून रिंगणात आहेत, तर वंचित बहुजन आघाडी, परिवर्तन आघाडी, मनसे, एमआयएम, समाजवादी पार्टी, बहुजन विकास आघाडी, शेकाप, समाजवादी पार्टी अशा छोट्या मोठ्या पक्षांचे उमेदवार या निवडणुकीत नशीब आजमावत आहेत। 4000 पेक्षा अधिक उमेदवार या विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात आहेत। 288 पैकी 76 जागांवर काँग्रेस विरुद्ध भाजपा तर 30 जागांवर भाजपा विरुद्ध उबाठा शिवसेना अशी थेट लढत होत आहे। विधानसभेच्या 288 जागांपैकी 49 ठिकाणी शिवसेना विरुद्ध शिवसेना उबाठा असा थेट सामना होणार आहे। त्यापैकी शिवसेनेचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या मुंबई महानगर प्रदेशात 19 जागांवर आणि एकट्या मुंबईत 12 ठिकाणी थेट लढत होणार आहे। मराठवाडा आणि कोकणात 8, विदर्भात 6, उत्तर आणि पश्चिम महाराष्ट्रात प्रत्येकी 4 जागांवर शिवसेना विरुद्ध उबाठा शिवसेना अशी लढत होईल। विधानसभेच्या 62 जागा विदर्भात असून इथे 35 मतदारसंघात भाजपा विरुद्ध काँग्रेस अशी थेट लढत होत आहे। विदर्भातील 62 विधानसभा मतदारसंघात विधानसभेचे 46 तर विधान परिषदेचे 3 सदस्य असे एकूण 49 विद्यमान आमदार निवडणुकीच्या रिंगणात आहेत, तर 34 माजी आमदार पुन्हा मैदानात उतरून आपलं नशीब आजमावत आहेत। तब्बल 20 मतदारसंघात आजी विरुद्ध माजी आमदार असा सामना आहे। विदर्भातील 62 पैकी 47 जागांवर भाजपाचे उमेदवार आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसनं 6 जागांवर तर शिवसेनेनं 8 जागांवर उमेदवार उभे केले आहेत, तर 1 जागा मित्र पक्षासाठी सोडली आहे। या निवडणुकीत काँग्रेस 43 जागांवर, राष्ट्रवादी शरद पवार पक्ष 13 आणि शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष विदर्भात 7 जागांवर निवडणूक लढवत आहे। राज्यात 38 मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात थेट लढत होत आहे। त्यापैकी 15 थेट लढती या पश्चिम महाराष्ट्रात होत आहेत, तर विदर्भात 5, मराठवाड्यात 6, उत्तर महाराष्ट्रात 7 आणि मुंबईत 1 जागेवर तर ठाण्यासह कोकणात 4 मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी थेट लढत आहे। मराठवाड्यातील 46 मतदारसंघात भाजपा 20, शिवसेना 16 तर राष्ट्रवादी काँग्रेस 9 जागा लढवत आहे, तर महाविकास आघाडीत शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष 17 आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष प्रत्येकी 15 जागा लढवत आहे। कोकण आणि उत्तर महाराष्ट्रातही शिवसेना विरुद्ध शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष अशा लढती पाहायला मिळत आहेत।